शिराळा तालुका कोकरूड माळेवाडीमध्ये नाव सांगतो प्रशांत कांबळे प्रशांत पांडुरंग कांबळे प्रशांत पांडुरंग कांबळे यांचं नवीन मीटर बसवलेलं पेटलेलं आहे सध्या. तर म्हणजे हा घरात होता म्हणून नाही तर सगळं घर जळलं असतं, लाकडाचं सगळं जळलं असतं. इकडे हे मीटर जळलेलं दाखवतं. हवे ही छत्री जळली आहे. हे मीटर, ही खाली छत्री, हे इथं लाकडं, हे सगळं जळलं असतं. हे वरती घे, हे सगळं लाकडाचं आहे. हे सगळं जळलं असतं तर याला जबाबदार कोण? आउटगोईंगनं शिवाय यायला लागलेली आहे. आउटगोईंगची इनकमिंगचा काही संबंध नाही. आउटगोईंगची जी वायर आहे आरसीबी इथं पाहिजे. आरसीबी त्यांचा एलसीबी आहे, तो बाहेर आहे. आउटगोईंगची वायर आहे ती इथं लागलेली आहे. ह्याला ही जळलेली वायर. बरं, मागच्या टायमाला वायर बदलून केला ते केला. आम्हाला काय कल्पना दिली असती तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही म्हणतो हे जर आत घेतलं असतं तर एवढं झालं नसतं. ही वायर त्याला जरी म्हणजे ही वायर आउटगोईंगची वायर म्हणताय ना तुम्ही. मी काय सांगतोय का, एमएससीबीचं सप्लाय इनकमिंग पत्रच असतं हा, बरोबर. आउटगोईंग इथपर्यंत. इथून पुढचा जो संबंध असतो हा ग्राहकाचा असतो. म्हणजे ग्राहकाचा मीटर सोडून पुढचा एमएससीबी घेत नाही जिम्मेदारी. बर, म्हणजे काय, म्हणजे मला काय समज नाही. MSCB ग्राहकाचा संबंध नाही म्हणजे असं कसं म्हणतात? काय इथून ह्या वायराचा संबंध, हा ह्या वायराचा ह्या वायराचा संबंध नाही म्हणतात ते आता. म्हणजे ही जी वायर आहे तुम्ही सर्व्हिस वायर, सर्व्हिस वायर तुम्ही लाईट देणं तेवढं आमचं तुमचं कर्तव्य लाईट देणं. तुम्हाला सांगणं कर्तव्य असतं की बाबा एलसीबी बसवा, आरसीबी बसवा, हे सांगणं कर्तव्य असतं. आता ही जॉईंट ग्राहकाकडे शिल्लक नसल्यामुळे ग्राहकाने दिलेल्या वायरीनुसार इथं जॉईंट देऊन हे दिलेलं आहे. शिल्लक नाही असं काय नाही. ती घरात नसताना तो बसवून गेलाय. असं होऊ शकत नाही. म्हणजे काय, कोण नव्हतं घरात कोण नव्हतं. घरी कोणच मी नव्हतं. येऊन एक आठवडा झालेला आहे. हा, नाही त्यामुळे मला काय कल्पना, तुम्हाला घरी एक कोण नसताना बसवलं. मीटर बदललेलं हा. किंवा इतर गोष्टी मला काही कल्पना नाही. तुम्हाला कल्पना नसेल पण आम्ही सांगतो साहेब. कसं आहे तुम्हाला एक सांगतो, इकडे सर्रास का नाही घरात नसताना कोण मीटर बदलून गेलेले आहे आणि हे आता आम्हाला भोगायची पाळी येते. ते आता बाहेर इथं राहू द्या. हे ज्यावेळी मीटर बदलून गेलीत का नाही ती, त्यावेळी तिने का ते बघितलं नाही. नुसतं मीटर बदलून जायचं तेवढं तिने बॉक्स हे पेटी केलं. आणलेली, बॉक्स पेटीमध्ये मीटर बघत बसतंय म्हणल्यानंतर बॉक्स पेटी नाही, मला काय म्हणायचं बघा, तुम्ही बसवून जाताय, ओके. बसवून जाताय म्हणजे हे तिथं हे आता हे आत बसवणं किंवा ही ग्राहकाने पेटी आणलेली. होय की पेटी आणली बरोबर आहे की. आता आपल्याकडे 100% अवेलेबल आहेत तर पेट्या फायबर पेट्या आहेत. हा. ती पत्र्याची पेटी पहिल्यांदा मी बघतोय इथं. पत्र्याची पेटी 99% जास्त नाहीत. पत्र्याची आम्ही बसवल्या, पत्र्याची आम्ही बसवली समजा. पण तुम्ही ज्यावेळी मीटर बसवता, ज्यांना कोणी बसवलं असेल, ज्यांना कोणी मीटर बसवले त्यानं त्यावेळी ते व्यवस्थित केलं असतं. हे खाली गेलं असतं, मेन कटआउट हे खाली घेतला असता. मेन कटआउट त्यांच्या वायरी पुरल्या पाहिजेत ना आउटगोईंग. पण त्यावेळी आम्ही खर्च करायला तयार होतो ना. तुम्ही घरात कसं आहे साहेब, तुम्हाला एक सांगतो, कोण नसताना बदलले होते. कोण घरात नसताना तो बदलून गेलाय. मग हे आता बघा, नाही, माझा ऐका जरा तुम्ही, बदललंय किंवा नाही जरा माझा ऐका साहेब तुम्ही. बघा कसं आहे तुम्हाला एक सांगतो, तुम्ही ज्यावेळी हे मीटर बदललं